बऱ्याच वेळा एज्युकेटेड लोक पण ह्या सगळ्या फ्रॉड्स मध्ये फसतात. तर याचं काय कारण असू शकतं? भावनिक निर्णय घेणे. बरेचसे होम बायर्स मला हा प्रश्न विचारतात की प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे, बँक पण लोन प्रोव्हाइड करते, तर मग व्हेरिफिकेशनची काय गरज आहे? इंडियामधल्या प्रत्येक सिटीमध्ये प्रॉपर्टी फ्रॉड एवढ्या प्रमाणात वाढलेत की लोकांचे अक्षरशः कोट्यावधी रुपये याच्यामध्ये अडकलेले आहेत. याच टॉपिक वरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आलेले आहेत ऍडव्होकेट विवेक वानखेडे. तर आपण आजच्या टॉपिक मध्ये हे डिस्कस करणार आहोत की प्रॉपर्टी फ्रॉड्स एक्झॅक्टली कसे होतात, का होतात, आणि बायर्सने कोणते व्हेरिफिकेशन याच्यामध्ये केले पाहिजे जेणेकरून त्यांची फसवणूक टाळता येऊ शकते. पुणे आणि मुंबईमध्ये हजारो लोक प्रॉपर्टी घेताना फसतात. याचं मुख्य कारण आहे प्रॉपर्टी फ्रॉड, बरोबर? बराबर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे फ्रॉड 90% वेळा टाळता येऊ शकतात योग्य व्हेरिफिकेशन केलं तर. ओके. आणि पुणे आणि मुंबईमध्ये जे फ्रॉड्स आपल्याला ऐकायला भेटतात हे खरंच होत आहेत ही एक जस्ट हाईप आहे? प्रचंड प्रमाणात होत आहे आणि फ्रॉडचे प्रमाण डे बाय डे वाढत आहे. आणि सगळ्यात कॉमन टाईपचा फ्रॉड याच्यामध्ये कोणता आहे? पण टाईपचा फ्रॉड म्हणजे डबल सेलिंग. डबल सेलिंग. आता हे डबल सेलिंग एक्झॅक्टली म्हणजे काय आणि हे डबल सेलिंग होतं कसं? डबल सेलिंग म्हणजे एकच प्लॉट 2 किंवा 3 व्यक्तींना विकणे म्हणजे डबल सेलिंग. एखादा प्लॉट आपण विकत घेतो, नंतर त्याचे पैसे पण देतो आणि नंतर आपल्याला कळतो की हाच प्लॉट दुसऱ्यालाही सुद्धा विकलेला आहे. तर या असा फ्रॉड किंवा डबल सेलिंग तुमच्यासोबत होऊ नये यासाठी ॲग्रीमेंट चेक करणं, टायटल हिस्ट्री चेक करणं किंवा बिल्डरची क्रेडिबिलिटी चेक करणं हे गरजेचं आहे. आता आमच्याकडे एक केस आली होती. त्या केसमध्ये असं झालं होतं की ऍग्रीमेंट तर त्यांनी केली होती, ठीक आहे, फर्स्ट बायरने ऍग्रीमेंट केली, पण ती ऍग्रीमेंट रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर केली नाही. रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर न केल्यामुळे त्याची नोंद लागली नाही, त्याचा इंडेक्स टू निघला नाही. त्यामुळं दुसऱ्या बायरने ज्यावेळेस घेताना त्याला हीच अगोदरच प्रॉपर्टी विकलेली का नाही याचा त्याला स्ट्रेस सापडला नाही, आणि दुसऱ्या बायरने पण त्याला ऍडव्हान्स अमाऊंट देऊन टाकली. अशा पद्धतीनं 2 व्यक्तींनी एकाच प्रॉपर्टीसाठी पैसे दिले. तर अशा टाईपचे केसेस आमच्याकडे पण आल्या होत्या. हो, नक्कीच. यामध्ये जसं की रजिस्ट्री झालेली नाही किंवा रजिस्ट्री झाल्यानंतर आपल्याला त्याचं हिस्ट्री कळतो. परंतु बहुधा बिल्डर्स किंवा रिसेल जो करतोय त्यावेळेस जो बायर्स आहे त्यांनी नक्कीच टायटल सर्च रिपोर्ट, टायटल हिस्ट्री ज्याला म्हणतो आपण, किंवा जो बिल्डर्स वगैरे राहतो त्याची हिस्ट्री चेक करणं, बॅकग्राऊंड चेक करणं आणि खरोखरच ती प्रॉपर्टीवर कोणता लिटिगेशन्स वगैरे आहे का की नाही आहे, हे कायदेविषयक जो आहे किंवा जो रिअल इस्टेटमध्ये प्रॅक्टिस करतोय त्याच्याकडून योग्य ते व्हेरिफिकेशन करणं हे गरजेचं आहे. ओके. आणि हा धोका, फसण्याचा धोका न्यू प्रोजेक्ट्स मध्ये पण आहे का? हो, नक्कीच. प्रचंड प्रमाणामध्ये असं होते की प्री लॉन्च ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये बायर्स प्री लॉन्चिंग मध्ये विश्वास ठेवतो किंवा बघतो आणि कमी किमतीमध्ये किंवा बिल्डर्सवर त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्यामध्ये त्यांना आर्थिक नुकसानीला समोर जावं लागतं. बरोबर. आता ज्या प्रोजेक्टला बांधकाम परवानगीच भेटलेली नाहीये, ज्या प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन पण नाही झालीये, तर त्या प्रोजेक्टमध्ये 5-5 लाख रुपये भरून बुकिंग करतायत, ज्या प्रोजेक्टला बांधकाम परवानगीच नाही आलेली अजून. तर अशा गोष्टींमुळे फ्रॉडचं प्रमाण खूप वाढतं, बरोबर? हो, नक्कीच. खूप फ्रॉडचे प्रमाण खूप प्रमाणात वाढत आहे आणि महत्वाचं म्हणजे बायर्सने रेरा चेक करणं, त्यावर लिटिगेशन्स आहे का, अप्रुव्हल्स मिळालेत का, या सगळ्या गोष्टी चेक करणं हे बायर्सला खूप गरजेचं आहे. आणि आपण मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट बरेच ऐकलेले आहेत. तर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये घर घेणं सेफ आहे का? नेहमीच नाही, परंतु बिल्डर्स यामध्ये अर्धवट प्रोजेक्ट सोडून जातात किंवा फंडिंग मिळत नाही किंवा गव्हर्नमेंटचे अप्रुव्हल्स वगैरे मिळत नाही. यामध्ये खूपदा बायर्सला 2-2, 3-3 किंवा 8-8 वर्षेही सुद्धा भाड्याच्या घरात राहावं लागतं. तर मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये बायर्सनं घर घेणं सेफ आहे का? नेहमीच नाही, परंतु बिल्डर्स हे नेहमी प्रोजेक्ट अर्धवटमध्ये सोडून जातात. पुन्हा
अप्रुव्हल्स मिळत नाही किंवा फंडिंग मिळत नाही, यामुळे बायर्सला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागतो. यामुळे बायर्सना 8-8 वर्ष घराच्या बाहेर भाड्याच्या घरात राहावं लागतं. ओके, म्हणजे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये पोझिशन डिलेची रिस्क उद्भवते, करेक्ट? ओके. आणि आपण बऱ्याच वेळा ऐकतो की प्रोजेक्ट वरती लिटिगेशन आहे, क्लिअर टायटल नाही. तर तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता का, क्लिअर टायटल नसणे आणि लिटिगेशन याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? क्लिअर टायटल नसणे म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यामध्ये वाद चालू आहे, कौटुंबिक वाद ज्याला म्हणू शकतो, किंवा लीगल हेअर वारसा हक्क ज्याला म्हणतो, त्यामध्ये संमती नसणे, किंवा त्या प्रॉपर्टीवर किंवा 3 व्यक्तीचं भांडण चालू असणे किंवा अप्रुव्हल मिळत नाही, त्यामुळे असू शकतं. आणि लिटिगेशन म्हणजे त्या लँडची जी केस वगैरे आहे ती कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याचं रेकॉर्ड वगैरे जे काही असेल ते कोर्टाद्वारे ऑर्डर येईपर्यंत ते कोर्टामध्ये आहे, ते शो होऊ शकतं. ओके. कुटुंबापर्यंत मर्यादित असतो, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये क्लिअर टायटल नाही. पण ज्या वेळेस हा वाद कोर्टामध्ये जातो, तर त्याचंच रूपांतर लिटिगेशन मध्ये नक्कीच. तर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळा एज्युकेटेड लोक पण या सगळ्या फ्रॉड्स मध्ये फसतात. तर याचं काय कारण असू शकतं? बिल्डर्सवर पूर्णपणे विश्वास ठेवतात आणि जसं की जो अग्रीमेंट वगैरे राहतो त्यामधले क्लॉजेस वगैरे न वाचता पूर्ण साईन वगैरे करणं, आणि याचंच रूपांतर त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागतं. आणि मला अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता सपोज 1 कोटीचं घर घेताय, तर त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे का लोकांनी? नक्कीच. 1 कोटीचं घर घेत आहे किंवा कितीही रुपयाचं तुमचं स्वप्नाचं घर राहतं आणि त्यामध्ये योग्य व्हेरिफिकेशन कायदेविषयक यांच्याकडून करणं हे नेहमीच गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. आता आम्ही बऱ्याच वेळा आता प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन मध्ये काम करतो. तर प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करताना लोकांना ते 4 ते 5 हजार रुपये जो खर्च येतो तो सुद्धा करू वाटत नाही. आणि याच्यामध्ये सगळे लिगल चेक्स करणं एवढं महत्वाचं आहे, कारण ही इंडियामध्ये लिगल प्रोसेस एवढी कॉम्प्लेक्स आहे, प्रॉपर्टी कायदे एवढे कॉम्प्लेक्स आहेत, तर हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी खूप सारे एफर्ट्स लागतात आणि होम बायर्सला या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळं कुठेतरी मला असं वाटतं की होम बायर्स मध्ये याचा अवेअरनेस क्रिएट करणं रिअल इस्टेट वाल्यांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आपण जर एखादं घर घेतोय तर त्याचं पूर्ण चौकशी करणं हे बायर्सला गरजेचं आहे. कारण की यामध्ये बहुधा असं होते की सिव्हिल केसेस असल्यामुळे बरेच केसेस कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामध्ये खूप उशीर होऊ शकतो आणि त्यामध्ये आर्थिक नुकसान, मानसिक नुकसान यालाही बायर्सला सामोरे जाऊ शकतो. म्हणून जे योग्य कायदेविषयक जे आहे प्रॉपर्टी मधले त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन करून घेणं हे केव्हाही सोयीस्कर राहतात. यासाठी तुम्हाला जितकेही पैसे मिळत असेल किंवा द्यायचे असेल तुम्ही ते देऊ शकता. 5 आणि 10 हजार रुपये फारशी मोठी किंमत नाही, परंतु जर तुमची प्रॉपर्टीचीच किंमत 1 करोड आहे, कोटी नुकसान करून घेण्यापेक्षा अगोदरच 5-6 हजार रुपये खर्च करणं कधीही चांगलं, बरोबर? आणि मला एक हा प्रश्न विचारायचा आहे. बरेचसे होम बायर्स मला हा प्रश्न विचारतात की प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे, बँक पण लोन प्रोव्हाइड करते, तर मग व्हेरिफिकेशनची काय गरज आहे? याचा प्रश्नाचं उत्तर नक्कीच पुढच्या पॉडकास्ट मध्ये देऊ. मी व्ह्युअर्सला असं सांगेल की बँकांचा बिझनेस आहे लोन प्रोव्हाइड करणं आणि लोनच्या बदल्यात इंटरेस्ट घेणं. बँकांचा तो बिझनेस आहे. बँकांचा हा बिझनेस नाही की तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन करून द्यायचं, बरोबर? तर पहिला तर हा मेन डिफरन्स हे करून घ्या. दुसरी गोष्ट, रेरा हे डॉक्युमेंट्स कलेक्ट करतं आणि रेराने कुठेही कधी क्लेम केलं नाही की आम्ही हे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतो. रेरा एक जस्ट डिक्लेरेशन घेतं बिल्डर कडून की बिल्डरने जे डॉक्युमेंट्स दिलेले ते ओरिजिनल डॉक्युमेंट दिलेले किंवा ऑथेंटिकेट डॉक्युमेंट्स त्याने सबमिट केलेत, हे फक्त डिक्लेरेशन लिहून घेतात. तर हे होम बायरने लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की रेरा रजिस्टर प्रोजेक्ट असणं म्हणजे 100% सेफ नाही. तुम्ही इंडिपेंडेंटली व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे, बरोबर? नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण याच टॉपिक वरती अजून डिटेल मध्ये डिस्कशन करू. धन्यवाद ऍडव्होकेट वानखेडे साहेब.